कोण कुठे आहे बाहेर त्याची मला चिंता असं काही कारण नाही. मी गरीब माणूस आहे, माझा कुणाशी वाद होऊ शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं 2 दिवसीय शिबिर सुरू आहे. आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी हे शिबिर महत्त्वाचं मानलं जात आहे. मात्र आमदार रोहित पवार या शिबिराला गैरहजर होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात वाद असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या वादामुळेच रोहित पवार जयंत पाटलांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या शिबिराला गैरहजर असल्याचं बोललं जात आहे. जयंत पाटलांचे विरोधकही यावरून टीका टिप्पणी करत आहेत. या सगळ्यांवर आता रोहित पवार आणि जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. ते काय म्हणालेत पाहूयात. कोण कुठे आहे बाहेर त्याची मला चिंता असं काही कारण नाही. त्याच्यातले कधी कोण बाहेर पडतील हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये पावसामुळे सर्वांनी केलं. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणालेत, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मी बाहेर असल्याने शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही आणि याबाबत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चाही झाली आहे. याचा कुणीही राजकीय गैरअर्थ काढू नये. आम्ही सर्वजण सोबत असून आदरणीय शरद पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या हितासाठी एकजुटीने लढू आणि जिंकू. मी गरीब माणूस आहे, माझा कुणाशी वाद होऊ शकत नाही. मी माझ्या पक्षाचं काम करतोय. जे बरोबर येतील त्यांना घेऊन आमचं काम चालू आहे. रोहित पवार परदेशातनं लवकर येतील. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.